रामकृष्ण हरी. आजचा विषय असा आहे, पूर्वीच्या काळी असं होतं की आपण जे कर्म इथं करणार त्याचं प्रायश्चित्त हे आपल्याला आपला मृत्यू झाल्यानंतर मिळणार असं आपण ऐकलं होतं. पण आता वेगळंच आहे. जे कर्म तुम्ही इथं करणार त्याचं प्रायश्चित्त लगेच इथंच. जे कर्म कराल ते तुम्हाला इथंच फेडायचं आहे. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एक खूप सुंदर असं उदाहरण आहे. एका गावामध्ये दोघं नवरा बायको राहत होती. दोघंही शिक्षक होते. त्यांना पुढे एक मुलगा झाला. या दोघांची बदली सिटीमध्ये झाली. त्यांना मुलगा झाला. आता मुलगा सांभाळण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. यांनी एक काम करण्यासाठी एक बाई ठेवली आणि हे दोघंही कामावरती जात असे. त्या मुलाकडे लक्ष नसे. मुलगा लहानाचा मोठा होत होता, हे सर्व पाहत होता. आईवडिलांचं प्रेम त्याला मिळत नव्हतं. फक्त आईवडील त्या कामवालीला पैसे देऊन त्या मुलापासून सकाळी जात होते, ते संध्याकाळी येत होते. आल्यानंतर तो मुलगा रात्री झोपलेला असे. सकाळी लवकरच हे दोघंही निघून जात होते. हा दिनक्रम त्यांचा चालू होता. असं करता करता मुलगा 9वी 10वी 12वी 15वी आणि त्यानंतर त्याने तो कोर्स केला आणि तो मोठा झाला आणि त्याला विदेशामध्ये नोकरी लागली. विदेशामध्ये नोकरी लागल्यानंतर तो नोकरीसाठी त्या ठिकाणी गेला. तिकडं राहिला. त्याला 4-5 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. त्यानंतर हे नवरा बायको जे त्याचे आईवडील होते ते वयोवृद्ध झाले आणि त्यातील वडिलांचा हा मृत्यू झाला. तदनंतर त्या मुलाला फोन करण्यात आला की तुझ्या वडिलांचं असं असं झालं आहे. त्यांनी फोनवर सांगितलं की मी उद्या सकाळी येतो आहे. विधी उरकला की परत मला फ्लाईट आहे, मी त्याने परत विमानाने पाठीमागे लगेच जाणार आहे. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी आला. त्या वडिलांचा विधी उरकला आणि परत 4 वाजता संध्याकाळी बसून विमानाने तो विदेशामध्ये निघून गेला. इकडं फक्त आई एकटीच राहिली. आणि तदनंतर काही दिवस गेले. आईला पैसे वगैरे पाठवत होता. तो इकडे येत नव्हता, कारण त्याने विदेशामधली नोकरी सोडून तो इथं येणं हे कठीण होतं. तदनंतर काही दिवसांनी आईचंही निधन झालं आणि त्या मुलाला फोन करण्यात आला की तुझ्या आईचं निधन झालेलं आहे, तुला विधीसाठी यावे लागेल. त्यावेळेस त्या मुलाने त्या गावकऱ्यांना सांगितलं की ते जो विधीचा खर्च असेल तो मी पाठवतो आणि तो विधी उरकून घ्या. मी काय तिकडे येऊ शकत नाही, कारण मला इकडनं सुट्टी नाही. त्यानंतर त्या गावकऱ्यांनी ते अंत्यविधी केला आणि त्या मुलाने तिकडून पैसे पाठवलेच होते. अंत्यविधी झाला, सर्व जे काय असतं 10वा झाला, तरी पण तो मुलगा इकडं आलाच नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जे कर्म करतो त्याचं फळ हे इथंच मिळत असतं. त्याकरता चांगले कर्म करा, तर तुम्हाला फळही चांगलं मिळणार आहे. जर या दोघांनी त्या मुलासाठी भरपूर वेळ दिला असता तर मुलगाही विदेशात गेला नसता आणि त्यांनाही आईवडिलांना त्यांनी भरपूर वेळ दिला असता. पण ही नियती आहे. यामध्ये हे जे घडतं हे सर्व विधिलिखित असतं. जसं आपण कर्म करू त्याचं फळ ही तसंच मिळतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जगत असताना असं काही करत चला की ज्याच्यामुळे आपल्यावर वाईट दिवस येणार नाही. कुठलेही काम करताना ते मनापासून करा. दुसऱ्याचा तोटा होणार नाही याचीही दक्षता घ्या. दुसऱ्याला फसवू नका. जर तुम्ही कुणाला तरी फसवलं तर तुम्हाला कोणीतरी नक्कीच फसवणार आहे. त्यामुळे जे कराल ते विचारपूर्वक करा, कारण याचं प्रायश्चित्त हे इथंच आहे. जे कर्म करणार त्याचं फळही तुम्हाला भोगावे लागेल. त्याकरता कर्मच असे करा की त्याचं फळही मधुर असलं पाहिजे. आजचा हा विषय सांगण्याचा एवढाच. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ.
रामकृष्ण हरी.